अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ. सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आज आपण या व्हिडिओमार्फत छान अशी सुंदर माहिती जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर स्वामी सेवा करताना 99% लोक ही चूक करतात, म्हणून तर त्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत नाहीत. तर ती चूक कोणती आहे आणि कशामुळे तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत नाही, त्याला वेळ का लागतो, म्हणजे या व्हिडिओमार्फत मी तुमच्याशी तीच माहिती शेअर करणार आहे. बघा, बऱ्याच ताईंच्या बाबतीत काय होतं की त्या सेवा करत असतात आणि त्यांना खूप लवकरात लवकर अनुभव येतो. सेवेला सुरुवात करतात 24 तासाच्या आत किंवा 3 दिवसाच्या आत त्यांना त्या सेवेचा छान असा अनुभव येतो, रिझल्ट येतो. पण काही जणांच्या बाबतीत असं घडतं की त्या सेवा खूप दिवसापूर्वी किंवा खूप वर्षानुवर्ष ती सेवा करत आहेत, तरी पण त्यांना त्या सेवेचा अनुभव येत नाही. मग अशी कोणती चूक आपल्याकडून होत आहे की आपल्याला त्या सेवेचा लवकर अनुभव येत नाही, असं प्रत्येकाच्या विचारामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये हे विचार येत असतात आणि येणारच. तर आज तीच एकदम साध्या भाषेत मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर बघा, आपण ज्या काही आपल्या इच्छा असतात, ज्या काही मनोकामना असतात, तर त्या पूर्ण व्हाव्या म्हणून आपण स्वामींची सेवा करत असतो, स्वामी मार्गात येत असतो. पण कोणतीही सेवा करताना फक्त आणि फक्त स्वार्थासाठीच सेवा करायची नाही. बऱ्याच वेळेस काय होतं की शेजाऱ्याने सेवा केली, त्या सेवेने तिचं खूप कल्याण झालं, खूप छान झालं, घर, गाडी, पैसा, संपत्ती सगळं काही तिच्याकडे आहे. मग तिनं ही सेवा केली होती, मग मी पण ही सेवा करणार, माझ्याकडं पण सगळं तिच्याकडं जे आहे ते मला पण मिळणार, अशी भावना बऱ्याच जण ठेवून सेवा करत असतं. मग ती सेवा स्वार्थी सेवा होत असते. त्याच्यामुळे बघा ताईंनो, त्या व्यक्तीने सेवा केली, त्याचं कल्याण झालं म्हणून माझं हे कल्याण होईल या भावनेने सेवा अजिबात करू नका. तुमच्या अंतःकरणातून ती सेवा तुम्ही केली पाहिजे, तुमच्या मनातून ती सेवा झाली पाहिजे आणि स्वामींना तुम्ही आतुरतेने हाक मारली पाहिजे, तरच तुमची ती सेवा ही सफल होते. दुसऱ्याने केली म्हणून आपण करायची असं नाही. बघा, तुम्ही दुसऱ्यांनी सेवा केलेली पाहून सेवा करू शकतात, पण ती सेवा निस्वार्थ भावनेने करायला पाहिजे. तुमची इच्छा मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी तुम्ही सेवा करू शकतात, पण स्वामींवर विश्वास ठेवून स्वामींना आतुरतेने हाक मारून ती तुम्ही सेवा करायला पाहिजे. मगच तुम्हाला त्या सेवेचं फळ ही लवकरात लवकर मिळेल. पण बऱ्याच त्यांच्या बाबतीत काय होतं की ती खूप मोठी चूक करतात. आणि ती चूक कोणती आणि ती चूक कशा प्रकारे आपल्याकडून घडते, तर बघा, सेवेला आपण सुरुवात करतो, पण ती सेवा आपण कोणताही संकल्प करत नाही. कोणतीही सेवा जर इच्छा मनोकामना पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर संकल्पयुक्त सेवा तुम्ही करायची. ज्यावेळेस तुम्ही संकल्पयुक्त सेवा करतात त्यावेळेस त्या सेवेला तुम्ही बांधील असतात आणि बांधील असल्यामुळे ती सेवा आपण दररोज नित्यनियमाने ती सेवा करतो, त्याच्यामध्ये खंड पडू देत नाही. त्याच्यामुळे कोणतीही सेवा करताना संकल्पयुक्त सेवा तुम्हाला करायची आहे. आणि बऱ्याच त्यांच्या बाबतीत असं होतं की ती संकल्पयुक्त सेवा करत नाहीत, असंच मी करणार सेवा म्हणून, तर ही सुद्धा चूक आपल्याकडून होते आणि त्याच्यामुळे बहुतेक जणांना त्या सेवेचं फळसुद्धा मिळत नाही. मग संकल्पयुक्त सेवा कशी करायचं, प्रार्थनेचं श्रीफळ नारळ कसं ठेवायचं, हे सगळं काही आपल्या प्रत्येक व्हिडिओमार्फत मी तुमच्याशी शेअर करतच असते. त्याचबरोबर ज्यावेळेस आपण कोणताही उपवास करत असतो किंवा कोणतीही ज्यावेळेस आपण पारायण करत असतो, त्यावेळेस बऱ्याच जणांच्या बाबतीत ही खूप मोठी चूक बऱ्याच ताई दादा करत असतात. ती चूक म्हणजेच बघा, ज्यावेळेस तुम्ही एखादी संकल्पयुक्त सेवा करतात आणि ती सेवा समजा आता तुम्ही 108 दिवसाचं पारायण केलेलं आहे आणि 108 दिवसाचं पारायण तुम्ही करत आहात. मग तुमचे बघा 30 महिना झालं तुम्ही ते पारायण करत आहात, 2 महिने ते पारायण करत आहात किंवा जवळपास 108 पारायण पूर्ण होण्याजवळसुद्धा तुम्ही येत आहात, पण तुमची इच्छा मनोकामना काहीही पूर्ण होत नाही. तर मग बऱ्याच ताई काय करतात की ती सेवा तिथंच थांबवतात आणि
काही नाही, ही सेवा वगैरे स्वामी काहीही नाही, उगाच काहीतरी म्हणजे काहीतरी अंधश्रद्धा आहे असं म्हणतात आणि ती सेवा सोडून देतात. तर बघा ताईंनो, हीच मोठी चूक तुमच्याकडून होते. ज्यावेळेस आपली सेवा लवकरात लवकर पूर्ण होत नाही, तर आपण आपला विश्वास डगमगू लागतो, की स्वामी खरं नाही आहेत, हे उगाच काहीतरी कोणीतरी अंधश्रद्धा पसरवत आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय करतात, ती सेवा थांबवतात आणि हीच मोठी चूक तुमच्याकडून होते. बघा ताईंनो, ज्या ताईंची लवकर सेवा स्वामी महाराजांपर्यंत गेलेली आहे, त्यांचं लवकर इच्छा पूर्ण त्यांची झालेली आहे, तर त्यांचे जे काही प्रारब्ध आहेत, जे काही त्यांचे भोग आहेत किंवा त्यांचे कर्म आहेत, तर ते कर्म त्यांचे चांगले आहेत किंवा त्यांचे भोग जे भोगून त्यांचे भोग संपलेले असतील, त्याच्यामुळे त्यांची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत असते. आणि आपली लवकर इच्छा पूर्ण होत नाही, तर आपले काहीतरी गेल्या जन्माचे काहीतरी भोग असतील, जे काही कर्म असतील, जे आपल्या हातून घडलेले असतील किंवा जे काही आपले प्रारब्ध असतील, ते प्रारब्धसुद्धा आपल्या सेवेमध्ये आडवे येत असतात. किंवा आपल्या घरातील समजा पितृदोष असेल, तर ते पितृदोषसुद्धा आपल्या सेवेमध्ये आडवे येत असतात. त्याच्यामुळे आधी पितरांची सेवा, नंतर स्वामींची सेवा करायची असते. मग ह्या अडथळ्यामुळे सुद्धा आपल्या सेवा पूर्ण होत नाहीत. मग जे काही आपण गेल्या जन्मी काही जे आपल्या हातून वाईट कर्म झालेले आहेत, तर ते कर्म जे काही प्रारब्ध आहेत, तर ते आपल्याला भोगूनच संपवायचे असतात. आणि ते कसे संपवायचे, ते म्हणजे स्वामी सेवेने. बघा, जितके आपले जास्त प्रारब्ध म्हणजे वाईट असतील, कर्म असतील वाईट, ते कर्म मग आपल्याला कर्म ते भोगायलासुद्धा, म्हणजे ते प्रारब्ध जे काय आहेत ते सगळे भोगून संपवायलासुद्धा खूप वेळ लागतो. आणि ते भोग जे असतात ते सेवेने संपत असतात. कोणत्याही देवाची सेवा करा, त्या सेवेनेच ते आपले जे भोग प्रारब्ध आहेत तर ते संपत असतात. त्याच्यामुळे बऱ्याच ताईंना अनुभव येण्यास म्हणजे अडथळा होत असतो आणि लवकरात लवकर स्वामी सेवेचा त्या ताईंना अनुभव येत नाही. पण बघा, जो कोणी स्वामी सेवेत आलेला आहे, जो कोणी स्वामी सेवा करत आहे, त्याला लवकर जरी अनुभव नाही आला ना, तर उशिरा तर अनुभव हा येणारच येणार. फक्त तुमचा हा विश्वास तुम्हाला अजिबात डगमगू द्यायचा नाही. विश्वास हा तुमचा 100% विश्वास ठेवून स्वामींची सेवा तुम्हाला करायची आहे. बघा, स्वामी महाराज तुम्हाला कधीही निराश करणार नाहीत. आयुष्यात स्वामी माऊली एक अशी माऊली आहे की ते आपल्या लेकरांना कधीही निराश होऊ देत नाही किंवा कधीही ते म्हणजे आपल्या लेकरांना, आपल्या भक्तांना ती एकटं असं संकटात सोडत नाही. ते प्रत्येक वेळेस, प्रत्येक संकटाच्या काळात आपल्या भक्तांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहतात. एवढंच की काही जणांना लवकर त्याचा अनुभव येतो, काही जणांना उशिरा त्याचा अनुभव येतो. आता बऱ्याच ताई आणि दादांनी ह्या सेवेचा अनुभव घेतलेला असेलच. त्यांना स्वामींची लीला काय आहे हे बऱ्याच जणांनी अनुभवलेलं आहे. प्रत्यक्ष स्वामींची लीला काय आहे, प्रत्यक्ष स्वामी महाराज म्हणजे काय आहेत, हे बऱ्याच ताईंनी दादांनी अनुभवलेलं आहे आणि त्यांना स्वामीचं महत्त्व हे माहीत आहे. म्हणजे असणारच. कारण स्वामी माऊली हे खूप आपली दयाळू आणि मायाळू आहे. ते आपल्या भक्तांना कधीही एकटं असं सोडत नाही. त्याच्यामुळे ताईंनो, कोणतीही सेवा करताना, स्वामी सेवा कोणतीही तुम्ही करत असाल, त्या सेवेमध्ये तुम्हाला संयम हा तितकाच ठेवला पाहिजे. ज्यावेळेस आपण बघा, तूप खाल्लं की लगेच रूप येत नसतं. त्याच्यामुळे कोणत्याही सेवेमध्ये, कोणत्याही कामामध्ये संयम हा खूप महत्त्वाचा असतो आणि विश्वास हा खूप महत्त्वाचा असतो. तुम्ही कोणतीही सेवा करा, फक्त ती विश्वास ठेवून सेवा करा. आज नाही तुम्हाला त्याच्यात यश भेटलं तर उद्याही नक्कीच भेटणार यश. आज तुमची इच्छा पूर्ण नाही झाली तर उद्या तरी नक्की भेटेल. हा विचार करत निस्वार्थ भावनेने फक्त स्वामी सेवा करत राहा, की मला माझी इच्छा पूर्ण लवकर व्हावी आणि होणारच, करणारच असं म्हणायचं नाही. स्वामी आहेत, मी स्वामींची सेवा करत आहे, एक ना एक दिवस स्वामी महाराज माझी इच्छा नक्की पूर्ण करतील, हा विश्वास ठेवा आणि स्वामींची सेवा करा. बघा, तुम्ही छान असा अनुभव घ्याल आणि स्वामी महाराज नक्कीच तुमची इच्छा, मनोकामना ही पूर्ण नक्कीच करतील. तर अशी ही सेवा म्हणजे माझ्या भाषेमध्ये असंही तुम्हाला मी जे काही
चूक आपल्या बाबतीत घडते तर ती सांगितलेली आहे बरं का. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.